केला माणुसकीचा माझ्या शेतात आले अधिकार. आता तर बांधल्याशिवाय सोडणार नाही. सर्वप्रथम आम्ही वाट बघू. कोणता अधिकार आहे? येते काही दिवस आम्ही वाट बघू. कोणता अधिकारी? आम्ही सर्वात पहिले जे कंपनीचं सोयाबीन सर्टिफाईड करते अधिकारी लोक, सर्वात पहिले हे भ्रष्ट अधिकारी यांना सालांना घरी बसवलं पाहिजे सर्वात पहिले. आणि साहेब हे यांच्या भरोशावर आम्ही सोयाबीन खरेदी करतो. डोळे 10 एकर सोयाबीन पेरलं साहेब, इनवेज कंपनीचं, इनवेज महादेव. तर त्याच्यातून 10% निघालं नाही सोयाबीन. परिस्थिती अशी आहे का एक तर आई वारली 1 महिना अगोदर, आता मंगळसूत्र गहाण ठेवून बियाणं खरेदी केलं. नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरामधील तहसील कार्यालयावर शेतकरी धडकलेले आहे. शेतकरी हा देशाचा पोशिंदा म्हणून गणला जातो, पण शेतकरी हा देशाचा पोशिंदा असताना शेतकऱ्यांकडे सरकार का लक्ष देत नाही? आणि ज्या शेतकऱ्यांनी अनेक बियाणे या हंगामात पेरले असता, काही शेतकऱ्यांच्या कंपनीने जे बियाणे खरेदी केले तर ते बियाणे अजिबात निघाले नाही. त्यामुळे या ठिकाणी काही शेतकरी वर्ग माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता का धडकलेले आहे. नेमकं काय आहे जाणून घेऊ यांच्यापासून. नेमकं काय सांगा तुम्ही, जे आज तुम्ही या ठिकाणी धडकले आणि कुठल्या कंपनीचं तुम्ही बियाणे घेतलं होतं आणि कुठल्या कंपनीचं बियाणे घेतलं असतं तुमच्या शेतात तुम्ही पेरणी करत तर निघालं नाही, काय सांगाल? सर्वप्रथम मी एक शेतकरी पुत्र म्हणून आणि आमचे सर्व शेतकरी बांधव साहेब, आम्हाला तर एक असे सर्वात पहिले वाटतं की आमचा क्यू करणारच कोणी नाही आहे. किती म्हणजे दुःखाचा डोंगर आमच्यावर नेहमी कोसळत राहतो. साहेब, जे प्रमाणित केलेले हे सीडचे सोयाबीन आहे, हे सोयाबीनाची हमी सर्व प्रतिनिधी घेते म्हणून आम्ही हे सोयाबीन पेरतो. आणि हे सोयाबीन जेव्हा पेरणी केली, आम्ही 1 तारखेपासून पेरणी केलेली आहे आणि जवळपास 12 तारीख येऊन गेली, आमची पेरणीच उगवली नाही. एवढा मोठा अन्याय साहेब आमच्यावर. त्यामुळं आम्ही सर्व शेतकरी, आम्ही पहिले बरं खोटं नाही साहेब, आम्ही सर्व शेताचे व्हिडिओ काढले. आपल्या कृषी विभागामध्ये आम्ही तक्रारीसुद्धा केल्या. तक्रारी करून ते प्रतिनिधी येतात, कंपनीचे हरामखोर बोगस कंपन्या, हे बोगस दर्जाचं निकृष्ट दर्जाचं सोयाबीन, आणि याचे कंपनी प्रतिनिधी येतात आणि ते सांगतो पाहून घेऊ. एवढी हुल्लडबाजी कशी काय शेतकऱ्यासोबत करते? या बोगस हरामखोर कंपनीवर सरकारने आणि या शासकीय अधिकारी वर्गाने यांनी सर्वांनी या बोगस हरामखोर कंपनीला कुलूप लावलं पाहिजे आणि यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि विशेषतः या सरकारने, या शासकीय सर्व अधिकारी वर्गाने या कंपनीवर कारवाई करून या कंपनीकडून, साहेब पुन्हा एकदा सांगतो, या कंपनीकडून शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षभराची नुकसान भरपाई दिली पाहिजे. कारण की विशेषतः असं आहे, 10 जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करा असं सर्वांचं म्हणणं असतं. आजची तारीख आहे 13 जुलै. इथून 8 दिवस यांना बियाणे द्यायला वेळ लागेल. मग आमचे वर्षभर या शेतकऱ्यांचे लेकरं आहे, शिक्षण आहे, जीवन जगणं आहे, तर हे साहेब कसं चालेल? शेतीचा भरोशावर आम्हाला सर्व चालवावं लागतं. त्यामुळं आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे, याला न्याय मिळावा हीच आमची. आणि पुन्हा दुसरी गोष्ट, जे हे थैली आहे, कुठल्या कंपनीचं बियाणं तुम्ही खरेदी केलं होतं आणि कुठल्या कंपनीमध्ये तुम्ही शेतामध्ये पेरणी केली होती, काय सांगा? सर्वात जास्त फटका तर आम्हाला तुम्हाला सांगतो बूस्टर होतो कंपनी जी आहे, ही एवढी हरामखोर कंपनी आहे. यांचे प्रतिनिधी आमच्या घरी आले, घड्याळ वाटल्या, 100 रुपयाची घड्याळ वाटली आणि सांगितलं आमचं कंपनी ओरिजिनल आहे आणि यांच्या कंपनीचं बियाणं 2 महिने आधीपासून शेतकऱ्यांनी 100 रुपयामध्ये बुक केलं होतं. एवढी हरामखोर कंपनी बूस्टर होतो आहे. त्यानंतर महादेव इन्व्हेस्ट कंपनीचं सोयाबीन आहे. त्यानंतर हे रोहित कंपनीचं. आणि जवळपास हे जर साहेब शेतकरी आहे ना, हा 10 एकराचा शेतकरी आहे, 8 एकराचा शेतकरी आहे, 4 एकराचा शेतकरी आहे आणि हा शेतकरी 10 एकराचा आहे. याने स्वतःच्या पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवलेलं आहे. या शेतकऱ्याची आई 1 महिना आधी मरण पावलेली आहे आणि या शेतकऱ्याकडे पैसे नव्हते, व्याजाने पैसे आणले मंगळसूत्र गहाण ठेवून, आणि आज या शेतकऱ्याचं 8 ठेल्याचं नुकसान आहे साहेब. काय वाटते तुम्हाला? सरकार या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करतं. सरकारनं सुद्धा माहिती आहे का हुतुतू बियाणे निघाले नाही, पण सरकार दुर्लक्ष करतं, काय वाटतं साहेब? आम्हाला सर्वात पहिला प्रश्न हा आहे, सरकार म्हणतंय शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कृषी मंत्री साहेब भरणे साहेब म्हणतात, आमच्या मतदारसंघाचे लाडके आमदार प्रतापदादा अडसळ ते असेल किंवा आमचे लाडके मामा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा म्हणतात की सरकारच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांचे पंचनामे करू. मान्य आहे साहेब, सरकार आमच्या पाठीशी नाही हे आम्ही मान्य करू, परंतु जर यांना 10-12 दिवस जर पंचनामे करायला लागेल तर शेतकऱ्याचा पंचनामा होऊन जाईल. त्यामुळं यांनी ठोस कारवाई केली पाहिजे, तात्काळ पंचनामे केले पाहिजे. मी तर म्हणतो शेतकऱ्याच्या बांधावर पोचायला एवढं तर अधिकाराचा पुरवठा नाही आहे इथं. त्यामुळं एका गावातले 5 नमुने घ्या तुम्ही 5 बियाण्याचे आणि तात्काळ एका दिवसात कारवाई करा ना.
मग तुम्ही आता शेतीमध्ये बियाणं पेरलं, तुमचं बियाणे निघालं नाही. नाही साहेब. आणि बियाणे निघालं नसताना आता तुमची शेती पूर्णपणे पडीत आहे का, म्हणजे न पेरलेली शेती आहे का? साहेब आता आमच्या पुढे प्रश्न असा आहे की आजची 13 तारीख आहे, आम्ही यांची वाट पाहू थकलो. आता आम्ही वाई कधी मारू काय कधी आमच्या वेगळे यांचे प्रतिनिधीच पोचून नाही राहिले. सोयाबीन पेराची वेळ गेलेली आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार 10 जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी आटोपली पाहिजे. आजची 13 जुलै आहे. याच्यानंतर सोयाबीन पेरलंही तरी फारसा मोठा काही शेतकऱ्याला प्रॉफिटचं ॲव्हरेज काही बसणार नाही. साहेब ही शेती मुद्दलमध्ये घाट्यात शेती करावा असा व्यवसाय आज झालेला आहे. आता कंपनी देईल तेव्हा ते होईल. सर्वात पहिले जे कंपनीचं सोयाबीन सर्टिफाईड करते अधिकारी लोक, सर्वात पहिले हे भ्रष्ट अधिकारी यांना सालांना घरी बसवलं पाहिजे सर्वात पहिले. आणि साहेब हे पुस्तक यांच्या भरोशावर आम्ही सोयाबीन खरेदी करतो डोळे लावून. यांच्या ॲडव्हर्टाईजचं सोयाबीन माझ्याकडे आजही कंपनीनं दिलेलं ॲडव्हर्टाईजसाठी दिलेलं सोयाबीनचं तोरण दुकानामध्ये लागलेलं आहे. ते सॅम्पल जरी आधी चेक केलं तर त्याचं 99% जर्मिनेशन आहे. आणि इव्हन म्हणजे कंपनी जे बॅगेमध्ये भरलेलं सोयाबीन आहे त्याचं 1% जर्मिनेशन नाही. मी आत्ताही तुम्हाला ऑन दी स्पॉट 5 मिनिटात जर्मिनेशन चेक करून देतो. कृषी अधिकाऱ्याला जरी करता नसेल पण मी शेतकरी आहो, मी करून देतो तुम्हाला 5 मिनिटात जर्मिनेशन चेक. काय मागणी आहे तुमची? माझी एकच मागणी आहे, आमचं झालेलं नुकसान उत्पन्नासहित कंपनीनं भरून द्यावं. अन्यथा आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही. सर्वात पहिले त्या दिवशी त्यानंतर बांधण्याचाच आधी त्या दिवशी फक्त त्याला बांधतो म्हणून सांगितलं. साहेब आम्ही त्याचा विचार केला माणुसकीचा मला अधिकारी माझ्या होता. शेतात आलेला पण आता तर इतर- बांधल्याशिवाय सोडणार नाही. सर्वप्रथम आम्ही वाट बघू. कोणत्या अधिकाऱ्या बांधणार? येते काही दिवस आम्ही वाट बघू. कोणता अधिकारी? आम्ही जे कंपनीचे जे अधिकारी आणि आहे कृषी त्यांनी जर अधिकारी- आम्हाला नुकसान भरपाई दिली नाही तर त्याला बांधू तर सहीच, पण त्याला सोडूच नाही. हे आणि हे साहेब शेताचा व्हिडिओ बघा तुम्ही. हे शेताचा व्हिडिओ आहे. काय शेतकऱ्यासोबत खेळ लावला ह्या आरामखोर कंपन्यांनी. आम्ही मुर्गा आहे का साहेब इथं येऊ राहिलो कामं टाकून? मी शेतकरी आहे राजुरा, प्रमोद काळे बोलतो. 10 एकर सोयाबीन पेरलं साहेब इनवेज कंपनीचं, इनवेज महादेव, तर त्याच्यातून 10% निघालं नाही सोयाबीन. परिस्थिती अशी आहे का एक तर आई वारली 1 महिना अगोदर, आता मंगळसूत्र गहाण ठेवून बियाणं खरेदी केलं. हां, त्याच्यात कंडिशन अशी आहे का 10% निघालं नाही बियाणं. त्यामुळे कृषीवाले कोणी आले नाही. तो आला होता कंपनीचा रोकडे आला. तो मला सांगत होता का याला म्हणे 15 दिवस लागते म्हणे बियाणं निघालेले. मी म्हटलं तू किती दिवसापासून शेती करून राहिला म्हटलं, डायरेक्ट म्हटलं त्याला. हां, तो म्हणे नाही म्हणे आता फोतर दाडा आहे म्हणे. मी म्हटलं सोयाबीन 4 दिवसाच्या अंदर निघते म्हटलं, 5व्या दिवशी सोयाबीन दिसते म्हटलं. 20 वर्ष झाले म्हटलं शेती करून राहिलो. काही भागातले अर्धा निघालेले आहे, काही भाग नाही निघालेले आहे. जे कंपन्या आम्ही अदलबदल केलेल्या आहे, काही भाग निघालेला आहे त्याच्यातला. आणि हे तिथंच माहीत पडते की बोगस आहे की नाही आहे म्हणून. माझ्या शेतामध्ये इगल 111 कंपनीचा अधिकारी पाहून गेला कंपनीचा. त्यानं सोयाबीन पाहिल्यानंतर त्यानं मला एकच सांगितलं, तुम्हाला उद्या बॅगा मिळून जाईल. हे माझ्याजवळ शेतकरी आहे मानधरखेडचे. आमचं इगल 111 आमच्या 30 बॅगा पेरल्या होत्या आम्ही 4-5 जण मिळून. आमचा एकही दाणा निघाला नाही. त्यानं जो अधिकारी आला होता त्यानं पाहणी केल्यानंतर तो म्हणे तुम्हाला उद्या बॅगा मिळून जाईल. मी म्हटलं बा आम्हाला मागच्या वेळेस चतुर्भुज कंपनीचं आमचं बापना कंपनीचं निघालं नाही, त्याचं मिळालं नाही. आपली कंपनी ब्रँड आहे म्हणे, आपलं नावानं ब्रँड आहे म्हणे. ब्रँड आहे म्हणून आम्ही ब्रँड घेतलंय आमचा ब्रँड वाजवासाठी. पुन्हा साहेब 30 किलोची बॅग यांनी 25 किलो करून टाकली. आणि आम्हाला 2 वर्ष आधीचे भाव सोयाबीनचे 4,000, मागच्या वर्षीचे 4,000, या वर्षीचे 4,000. यांचे बियाण्याचे भाव कसे काय 150 रुपये किलो झाले. आणि तो इथून गेल्यानंतर काय म्हणते, दुसऱ्या खंडेश्वर कृषी सेवा केंद्रवाल्याला यांची शेतच खराब आहे, यांच्या गव्हाचे शेत आहे. आता आमच्या ओढलो बारदू 4 पिढ्याची शेती हरामखोर साला तो प्रतिनिधी आमच्या शेतीला खराब म्हणते. त्याच्या मायची मारली तर त्याला साल्याला समोर आला असता त्याला कापून टाकला असता. आमच्या ज्याच्या भरोशावर आमच्या 4 पिढ्या जगल्या त्याला तो खराब म्हणते आमच्या शेतीला. कोणाला दुसऱ्या कृषी केंद्रवाला सांगते, आमचाच फोनच नाही उचलत. आता तुम्हाला त्यासोबत बोलायचं असेल तर आता एखाद्या मोठ्या कृषी केंद्रवाल्याने त्याला नंबर आहे माझ्याकडे, फोन उचलते तो. पहा तुम्हाला काय सांगतो तो त्या कृषी केंद्रवाल्याला, शेती खराब आहे म्हणून. साल्याचं बियाणं खराब आहे हे नाही सांगत तो. नक्कीच या ठिकाणी बघता शेतकरी पूर्णतः हे आक्रमक झालेले आहे. आणि शेतकरी आक्रमक झाले असता आता कृषी विभाग आणि एस डी ओ मॅडम कुठला या बाबीकडे लक्ष देणार हे सुद्धा आता पाहणे गरजेचे आहे. आणि आपण बघितलेच आहे का शेतकरी संपूर्णपणे आक्रमक झालेले आहे. आणि ही परिस्थिती अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात निर्माण झालेली आहे. आणि संपूर्ण शेतकरी जे आहे माझ्या पाठीमागे हे संपूर्ण शेतकरी राजुरा शेष शिवारातली आहे. आणि चांदोर्ली तालुक्यासह इतर धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये हे परिस्थिती निर्माण सध्या त्या परिस्थितीमध्ये झालेली आहे. तुम्ही तालुका कृषी अधिकारी या नात्याने आज संपूर्ण शेतकरी आज आक्रमक होऊन त्यांनी एक उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. आणि शेतकऱ्यांनी अनेक कृषी विभागावर आरोप प्रत्यारोपसुद्धा केले. तुम्ही याबद्दल काय सांगा? सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना नमस्कार. तालुका कृषी अधिकारी मी संचित ढाकरे, तालुका कृषी अधिकारी चांदूर रेल्वे.
मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो किंवा सांगू इच्छितो की आमच्याकडे 139 तक्रार चांदूर रेल्वे तालुक्यात प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी आपण 90 तक्रारीचे पंचनामेसुद्धा केलेले आहेत. त्या पंचनाम्यानुसार आणि पूर्ण पाहणीनुसार आपण त्याचा अहवाल आज अंतिम करत आहोत. त्या अहवालानुसार आपण सर्व शेतकऱ्यांना तो अहवालसुद्धा देणार आहोत. तर त्यात आपण पाहतच आहे की बूस्टर कंपनी जी आहे ती सर्वात जास्त आपल्या इथे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार आपण पंचनामे करून त्याची कारवाई करणार आहोत. आणि हुतूतू कंपनीचं जे सोयाबीन म्हणजे दुसरं कंपनी तेच ना, हां ते संपूर्ण सोयाबीन निघालं नाही म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्णमध्ये अशी त्यांची एक चर्चा आहे. आणि या कंपनीबद्दल तुम्ही कंपनीवर कुठली कारवाईसाठी प्रयत्न करा की जेणेकरून येणाऱ्या कार्यकाळी शेतकऱ्यांना त्रास होणार नाही अशा बोगस बियाण्यापासून काय सांगणार? तर पहा, बूस्टर कंपनीवर आपण अमरावती जिल्ह्यामार्फत FIR सुद्धा दाखल झालेला आहे. त्यामध्ये आपण शक्यतो शेतकऱ्यांसोबतच आहोत. जिथे जिथे आपले जे बियाणे असतात त्यामध्ये 90%, 10% असे जर्मिनेशन आलेले आहेत, असे आढळून आलेले आहेत. म्हणजे या कंपनीमार्फत जे शेतकऱ्यांची पिळवणूक झाली आहे ते आपण दूर करण्यासाठी एक अहवाल SDO समितीमार्फत एक अहवाल आपण तयार करत असतो. तो अहवाल आपण फायनल झाले की शेतकऱ्यांना स्वतः प्रत्येक शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो. त्यानुसार शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई आहे ती कंपन्यामार्फत आणि जे मत जर शेतकऱ्यांना पटलं नसेल तर शेतकरी ग्राहक मंचातसुद्धा जाऊन आपण ते तक्रार दाखल करू शकतो. हे आपण आज त्यांना अहवाल फायनल करणार आहोत शेतकऱ्यांना देण्यासाठी. साहेब, शेतकऱ्यांना काय संदेश देणार तुम्ही संपूर्ण धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदोली तालुक्यातही ग्रामीण भागात? मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या जर तक्रारी असतील तर त्यांनी आपल्याकडे लेखी तक्रारी द्याव्या. त्यामध्ये जी पावती राहते घेण्याची ती पावतीची झेरॉक्स 7/12 आणि आधार कार्ड अशी तक्रार आम्हाला परिपूर्ण तक्रार द्यावी, जेणेकरून आम्ही त्यांच्या बांधापर्यंत पोहोचू आणि त्यांच्या तक्रारीचं निवारण करू. आणि तुम्ही म्हटलं आहे का कृषी केंद्रात कारवाई करणार आहे, कुठल्या पद्धतीनं कशासाठी कारवाई करणार आहे? आपण जे बियाणे आहेत त्याचे आपण लॉटचे सॅम्पल मागवलेले आहेत. त्या लॉटचे सॅम्पल आपण तपासणीसाठी पाठवतो आणि जर सॅम्पल फेल आले तर आपण त्यांच्यावर कारवाई करतो. अशी प्रोसिजर आपण करणार आहोत. आणि काही शेतकऱ्यांनी म्हटलं का अधिक भावातसुद्धा सोयाबीन कृषी केंद्रावर विकत आहे, त्याकरता तुमचं पुढील पाऊल काय राहील? ते आपण आता सर्व शेतकऱ्यांनी मला सांगितलं आहे की या कृषी केंद्रात या भावानी, बाजूच्या कृषी केंद्रात त्या भावानी. आपण त्याची पूर्ण चौकशी करणार आहोत आणि ज्या कृषी केंद्रांनी जास्त महागाचं विकलं असेल त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहोत. मी सर्व शेतकरी तुम्हाला विनंती करतो आग्रहाची, आम्हा शेतकऱ्यांचं कैवार कोणी आहेच नाही असं आम्हाला आज जणू भासत आहे. विषय असा आहे मॅडम, आम्ही 1 तारखेपासून पेरणी सुरू केली. 1 तारखेपासून पाऊस सुद्धा आपल्या इथं होता, रिमझिम पाऊस होता. दरवर्षी दडपी पाणी राहते, असं तसं पाणी राहते, पण यावर्षी रिमझिम पाणी होता. जयाचे पाणी होतं, हे सुपीक पाणी होतं पेरणी करता. परंतु असं एवढं सुपीक पाणी असताना सुद्धा या कंपनीचे आम्ही हे प्रमाणित केलेले सोयाबीन आहे. आपण सर्व विश्वास दर्शवता म्हणून आम्ही शेतकरी हे बियाणं घेतो आणि हे बियाणं घेतल्यानंतर ही पेरणी केली आम्ही मॅडम 1 तारखेला. आणि हे पेरणी करून जवळपास 10 ते 12 दिवस झाले, आमची पेरणी उगवलीच नाही. ही पेरणी उगवली नाही, त्यामुळं आमच्या शेतकऱ्यावर सगळं संकट आलं. जवळपास या शेतकऱ्याचं, आमच्या राजुरा गावातील शेतकरी आहे, 10 एकर महादेव इन्व्हेस्ट आणि रोहित कंपनीचं सोयाबीन पेरलेलं आहे. यांनी या शेतकऱ्यांनी बूस्टर कंपनीचं हुतूतू सोयाबीन पेरलेलं आहे. या शेतकऱ्यांनी ईगल पेरलेलं आहे. या विशाल शेतकरी आहे त्याने बूस्टर 1135 पेरलेलं आहे. असे अनेक शेतकरी आम्ही आज या कंपनीकडून त्रस्त झालेलो आहे. मॅडम, आमची एवढीच विनंती आहे तुम्हाला, या बोगस कंपनीवर कारवाई करा. या कंपन्याकडून शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षभराचा खर्च आम्हाला या मोबदला या कंपन्याकडून तुम्ही आम्हाला प्राप्त करून मिळवून द्या. या हरामखोर कंपनीवर एवढं कशी नीच मॅडम. आणि या साहेब, तुम्ही तालुका कृषी अधिकारी आहे, आपण कसं काय यांचं काय लक्ष आहे आपलं? नाही, बूस्टर कंपनी काय आहे, सिंगल लेबल सीड आहे. हे ट्रूथफुलची आहे
आपण सर्टिफाईड जे राहते ते प्रमाणित बियाणं म्हणतो. आता मागच्या वर्षी याचं उत्पन्न आपल्या तालुक्यात चांगलं होतं म्हणून शेतकऱ्यांना विश्वास ठेवून हे याच्यावर विश्वास ठेवला. साहेब पण आपण तुम्ही शेतकऱ्यांना तुम्ही सांगायला नाही पाहिजे त्यामध्ये कसं आहे कंपनीचं 100% तिथं राहते सर्टिफाईड किंवा हे आम्ही एवढं याचं जर्मिनेशन आहे आणि हे शेतकऱ्यांना आपण त्यांच्या मार्फत सिंगल लेबल त्यांच्या मार्फत विकल्या जाते. ठीक आहे. याचं मागच्या वर्षी उत्पन्न होतं शेतकऱ्यांमध्ये अशी ॲडव्हर्टाईज झाली. ॲडव्हर्टाईज झाली या कंपनीने केली. याच्यानंतर आपण जे इथं कृषी केंद्रावर लॉट येतात बियाण्याचे ते आपण चेक करतो. आता यामध्ये काय झालं आहे की 2 लॉट जे आहे 2141 आणि 2151 हे 2 लॉट जास्त आपले बोगस निघाले. त्या लॉटचे आपण त्यांना जे सॅम्पल म्हणतो ते त्यांच्याकडून आता मागवले आहे आणि ज्यांच्या तक्रारी आपल्या कार्यालयात लेखी आता 139 तक्रारी आजपर्यंत नोंदवल्या आहेत. काही पंचायत समितीमध्ये येतात, काही कृषी विभागात येतात, दोन्ही ठिकाणी. आणि तसे आपण आता बांबल सर आणि ते राणे साहेब असे 2 पंचायत समितीमधले राणे साहेब आणि कृषी विभागातले बांबल सर हे तपासणी करून राहिले आणि स्वतः आमचे जे आहेत सहाय्यक साहेब तुम्ही म्हणता तपासणी करत आहे. आमच्या राजुरा गावात तुमचे अधिकारी कोणाच्या शेतात आले? कृषी विभागाचे अधिकारी राजुरा गावात कुठे आले? तुमच्यासमोर कॉल लावून सांगतो राजुराला कोण आहे. नाही कोण आहे नाही. आमच्या राजुऱ्याच्या शेतकऱ्याच्या शेतावर कोणते अधिकारी गेले एवढं सांगा फक्त. ठीक आहे. कारण की साहेब सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही असं सरकार म्हणते आम्हाला. मग सरकार जर म्हणते शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही तर जवळपास 5 दिवसापासून शेतकऱ्यांनी तक्रार आपल्याकडे केलेला आहे. मग 5 दिवसापासून जर तुमचे जे कर्मचारी आहे कृषी विभागाचे ते जर शेतकऱ्याच्या बांधावर जात असेल आम्ही किती दिवस विलंब आम्ही वाट किती दिवस बांधावर पोहोचण्याची मी तेच सांगत आहे की बांधावर पोहोचले हा. आहे आणि आपण साहेब आम्ही एवढे लोक आलो होतो तुमच्याकडे. तुम्ही लेखी तक्रारी देणारे कोणते यापैकी लेखी तक्रारी पंचायत समिती आणि कृषी विभागाकडे कोणी साहेब दिल्या मला आहेत? एक सांगा तुम्ही आमच्या प्रश्नाचे आज देणार तर बघत राहा MB न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातम्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद. मला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही याच्यानंतर आंदोलन करू. कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे. बोगस हरामखोर कंपनीवर सरकारने कारवाई केलीच पाहिजे. या बोगस हरामखोर कंपनीचं करायचं काय?